नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला खरंच म्हणजे मला गॅप झाला ना की मला स्वतःलाच काय बोलावं कसं बोलावं कळत नाही मग काही वेळेस. त्यामुळे मला तुमच्याशी सारखं मधून बोलायची इच्छा होतेच. आणि आपला ग्रुप वाढतोच आहे, माझे फॉलोअर्स वाढतात आहे. त्यामुळे मला खूप आनंद वाटतो की 1000 लोकांमधल्या 2 लोकांना जरी माझं आवडलं बोलणं तरी मला त्याचे म्हणजे माझे विचार पटले तर माझ्या व्हिडिओचं सार्थक झालं मी असं समजते. एक व्हिडिओ मी तुम्हाला केला होता की एक चुटकी किंमत की आप क्या जानोगे, हा जो संवाद होता त्या संवादामध्ये मी काय जे बोलली होती ते तुम्हाला कळेलच काही दिवसात. पण ह्या चुटकीचं अजून एक महत्त्व मी तुम्हाला सांगते. कारण काय झालं आहे, आजकाल सगळ्यात मोठा शॉर्टेज तुटवडा कशाचा पडलेला आहे? टाईमचा. म्हणजे वेळ. आजकाल अतिशय वेळेची टंचाई झाली आहे सगळीकडे. टाईम मॅनेजमेंट कशी करायची हे कळतच नाही. 24 तास पुरे पडत नाहीत. कारण काय झालं आहे, लोकांचा व्याप वाढला आहे, विचारांचा व्याप वाढला, कामाची व्याप्ती वाढली आणि जबाबदाऱ्या टाळण्या इतके मूर्ख जनरेशन आजची नाही आहे. ती अगदी स्वतःला किती साबित करू हे सारखा प्रयत्न करत राहते आणि शेवटी प्रयत्नांती परमेश्वर असतोच. एक चुटकी की किंमत मैंने आपको लास्ट टाइम बताई थी की एक चुटकीमध्ये काय काय होत असतं. हळदीचं म्हणा, अद्रकचं, जिंजरचं, बीटरूटचं, आवळ्याचं, लसणाचं, खारकेचं काय काय होत असतं तुम्हाला मी सगळं सांगितलंच आहे. पण अजून एक त्याच्यातला एक तो गाजराचा पण मी उल्लेख केला होता त्यामध्ये की गाजराचा किस इतका सुंदर होतो की लोकांना कलर त्याचा बघून खरंच वाटत नाही की हा त्याचा कलर आहे म्हणून. तर तुम्ही त्याचा हलवा आणि आम्ही हे स्वतः सगळं वापरून स्वतः त्याचा अनुभव घेऊन मग मी तुम्हाला हे सांगते आहे. अगदी म्हणजे बोलाचीच कडी बोलाचाच भात नाही. तो गाजराचा जो किस वाळलेला असतो तो 50 ग्रॅमचं पाकिट म्हणजे जवळजवळ 1.25 किलोसारखं पाकिट वाटतं बघा. गाजराचा किस वाळवून जो हलका होतो तो तो 50 ग्रॅमच तो एवढं पाकिट तयार होतं, मिठाच्या पाकिटापेक्षाही मोठं त्याचं. आणि ते जर तुम्ही कढईत टाकाल, आपल्याला काय वाटेल 50 ग्रॅमच गाजर आहेत का ते, पण तुम्ही कढईत थोडं तूप टाकून ते गाजरचं किस टाकला, थोडासा आरत परत करून त्यात तुम्ही तूप, दूध आपल्या हवे म्हणजे इच्छेप्रमाणे, मलाई म्हणा, दूध पावडर म्हणा, दूध म्हणा, तुम्हाला जे आपल्या गृहिणीला कसं असतं, जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं त्यात ते करावं लागतं. आणि तुमचा हलवा 15 ते 20 मिनिटात इतका सुंदर हलवा तयार होतो की ते गाजराचा किस तुम्हाला असं वाटतच नाही की तो सुकलेला होता आणि तुम्ही पुन्हा त्याला दुधामध्ये गरम केलं की शिजवलं का काय केलं कुणालाही कळत नाही. असं वाटतं ताजा किस तुम्ही किसून दुधामध्ये टाकला आहे का. आणि त्याचा जवळजवळ 5 लोकांना पुरेल एवढा हलवा तयार होतो 50 ग्रॅम गाजराच्या किसाचा, म्हणजे सुकवलेला. ते 5 पट फुगतात गाजर हलवा याच्यामुळे, दुधामुळे, पाण्यामुळे म्हणा, म्हणजे दुधाच्या मॉइश्चरमुळे. पण खाताना तो अजिबात असं वाटत नाही तुम्हाला की तो गाजर वाळवून मग तो किस पुन्हा कढईत टाकला आणि पुन्हा त्याचा हलवा केला. असं अगदी द्राविडी प्राणायाम करायची आजकालच्या कोणाकोणाला सवय असते. पण काय होतं काय की काळानुसार माणसं चालतात की गाजर तुम्हाला म्हणजे 12ही महिने अवेलेबल होतील असं नाही. किंवा आपल्या घरामध्ये मार्केट असतं, मी तुम्हाला म्हणतो तर फ्रीजमध्ये मार्केटच असतं सगळं. पण कधी कधी असं होऊ शकतं की अरे कोणाला गाजर खायची इच्छा झाली किंवा गाजराचं सूप प्यायची इच्छा झाली किंवा चलो आज गाजर का हलवा बनाते, थोड़ा थोड़ा तो खाएंगे, बहुत दिन हो गए नहीं खाए, असं म्हणून खायचं असेल तर हमारी जादू की पुड़िया तैयार रहती है. वो पैकेट खोला गाजर की किस का, उसमें डाल के सुंदर हलवा तयार होतो 15-20 मिनिटामध्ये. म्हणजे अर्थात तुम्ही दूध त्याच्यात किती घालता ह्याच्यावरती अवलंबून आहे. माझ्यासारखी जर स्मार्ट असेल तर मी काय करेल, मलाई टाकून देईल, जास्त दूध पावडर टाकून देईल आणि मग लवकर तयार होईल तो हलवा तुमचा. आणि पौष्टिक तर लागतोच, त्यात काही वादच नाही. त्याचे रंग आणि त्याचा स्वाद काही उन्हाशी संपर्क येत नाही, त्यामुळे तो अगदी तसाच राहतो. तुम्हाला वाटेल मी डिहायड्रेटेड मशीनची खूपच तारीफ करते, पण नाही, खरोखरच ती तारीफ एक आवडलीच आहे. तुम्हाला हळदीचं पण सांगितलं ना, ती हळदीची एक चुटकीसुद्धा तुम्ही टाकाल पदार्थांमध्ये म्हणजे तुम्हाला बंद पाकिटातनं त्याचा वास येतो स्ट्रॉंग, इतकी सुंदर हळद होते तयार त्याची. त्याचा रंग कायम राहतो, त्याचा स्वाद कायम राहतो, त्याचं जे व्हेपर आपल्याला जी येते ना श्वास घेताना आपल्याला हळदीचं जे उग्र वास येतो असतो तो वाससुद्धा त्याचा काम बिलकुल कमी होत नाही. अजून काय पाहिजे आता, किती अजून आपल्याला शास्त्राने आपलं जीवन सोपं करणार तुम्ही मला सांगा. असंच मी डिहायड्रेटेड मशीनचे एक एक काही की मला जसे जसे आवडले तसे मी तुम्हाला सांगतच जाईल.
तसेच आपले कांद्याचे फ्लेक्स म्हणून त्याच्यात जे येतात, कांद्याचे स्लाइस आपण उन्हात वाळवायचो आणि चिवडा करायचो. आपल्या विदर्भामध्ये त्याचा चिवडा अगदी सगळ्यांना आवडतो. हे कांद्याचे फ्लेक्स रेडी असल्यामुळे तेल गरम केलं, थोडेसे टाकले की विदिन म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला ते काढावे लागतात. सुंदर गोल्डन कलर येतो त्यांचा आणि त्याच्यात गोडवा वाढतो. तर कांदा इतका टेस्टी लागतो की तो कांद्याचा चिवडा न खाणाऱ्या लोकांना तो सुद्धा चिवडा आवडतो. आणि म्हणजे हे काय टाकलं तुम्ही याच्यामध्ये, म्हणजे कौतुकास्पद आहे. ती जुनीच पद्धत, फक्त मी ते फ्लेक्स उन्हात न वाळवता त्या मशीनमधून काढून चिवडा केला. म्हणजे लोक मला म्हणायला लागले की हा चिवडा खाल्ल्यावर की तुम्ही विका म्हणतात मला चिवडा तुम्ही तो करून. पण माझी अजून हिंमत होत नाही, कारण माझी कपॅसिटी तेवढी नाही आहे विकायची. आपल्याला धंदा जमत नाही. आपण म्हणून तुम्ही या आमच्याकडे, तुम्ही अर्धा किलो चिवडा खाऊन जा, घेऊन जा सोबत. पण विकण्याची हिंमत मी करत नाही अजून. बघू, देवाची इच्छा असेल तर ते पण होईल. डिहायड्रेटेड मशीनचं तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक करा. मी माझं बोलणं इथेच थांबवते. नमस्कार.